ओम नमः शिवाय. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. अधिक मासाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं. आध्यात्मिक दृष्टीनं अधिक मास खूप महत्त्वाचा असतो. अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे अधिक मासातील प्रत्येक तिथी खूप महत्त्वाचं असतं. त्या तिथीला पूजेचं आणि दानाचं फळ हजारोपटीने जास्त मिळतं. त्यातल्या त्यात अधिक मासातील अमावस्या जर म्हटलं तर ती अत्यंत खास आणि महत्त्वाची मानली जाते. अधिक मासाच्या अमावस्येला पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी असते. पण ही अमावस्या कधी आणि कोणत्या उपायांनी आपल्याला त्रासातून मुक्ती मिळेल हे आपल्याला माहीत असणं देखील खूप महत्त्वाचं असतं. चला तर बघ, आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया की अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी आपण नक्की कोणते उपाय केले पाहिजे. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा. मंडळी, अधिक मासातील अमावस्या ही 3 वर्षातून एकदा येते. कारण अधिक मासच 3 वर्षांनी येतो, तर साहजिकच अधिक मासातील अमावस्या देखील 3 वर्षांमधून एकदा येते. मग या अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय केले पाहिजे. यंदा काय झालेलं आहे, एक खास दुर्मिळ योग तयार झालेला आहे. 30 वर्षांनी हा दुर्मिळ योग तयार झालेला आहे. त्यामुळे काही उपाय आहेत की जे आपण केलेच पाहिजे. आता अधिक मासातील अमावस्या म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असते. पण केव्हा? जेव्हा आपल्याला उपाय माहिती असतील तेव्हाच. मग तेच उपाय मी तुम्हाला जाणून घेते, म्हणजे तुम्हाला देखील अधिक मासातील अमावस्या एक सुवर्ण संधीच्या रूपाने मिळेल. अधिक मासातील अमावस्या आज 14 जून 2026ला रविवारी सुरू होत आहे आणि ही अमावस्या 15 जून 2026ला सोमवारी संपणार आहे. उदयतिथीनुसार सोमवती अमावस्या आहे. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं आणि सोमवती अमावस्या त्यातली त्यात अधिक मासातील अमावस्या म्हणजे अधिक सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची ठरत आहे. 30 वर्षानंतर हा दुर्मिळ योग तयार झालेला आहे. 30 वर्षानंतर अधिक मासात असा दुर्मिळ योग जुळून असल्यामुळे या अमावस्येचं फळ अनंतपटीनं अधिक मिळणार आहे. तर या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटपून घ्यायचं आणि या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे. तुम्हाला नसेलच तिथे जाणं शक्य तर मग काय करायचं, आपण जे घरी आंघोळीचं पाणी वापरणार आहात आंघोळीसाठी, तर त्यासाठी त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल आणि गुलाबजल त्या पाण्यात मिसळायचं आणि त्या पाण्याने आपण स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या तक्रारी होत नाही, सूर्यदेव देखील प्रसन्न राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही अमावस्या सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे घरातली देवपूजा वगैरे करून झालं, तुळशीची पूजा झाली की त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती विशेष अभिषेक करायचा आहे. कारण ही सोमवती अमावस्या आहे. सोमवार आणि अमावस्या एकत्र आल्यामुळे भगवान पूजा करणं अत्यंत फलदायी ठरतं. तर शंकराची पूजा कशी करायची आहे, तर ही अमावस्या सोमवती अमावस्या आहे म्हणून आपण जवळपास शिवलिंग असेल, महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आणि आपल्याला एक विशेष अभिषेक करायचा आहे. त्यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिसळायचं आहे किंवा मग कच्चे दूध पाणी तुम्ही सेपरेट घेऊन द्या. सर्वप्रथम जलाभिषेक करा, नंतर दुग्धाभिषेक करा. त्यानंतर शिवलिंगाला तुम्ही भस्म अर्पण करा, कारण महादेवाला आपण हळद कुंकू वाहत नाही. त्यानंतर बेलपत्र, धोत्र्याचं फूल असेल तर ते अर्पण करा आणि तिथेच बसून कमीत कमी 108 वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे भगवान महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. पुढचा उपाय असा करायचा आहे ती म्हणजे पिंपळ वृक्षाची परिक्रमा आपल्याला करायची आहे. कारण पिंपळाच्या झाडांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा वास मानतो आपण. तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे, तिथे दिवा लावायचा आहे आणि 108 वेळेस जर तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात. मग तुम्ही कर्जबाजारी झालेले असो किंवा मग तुमच्या घरात पैसे टिकत नसतील, अशा पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या या उपायाने नक्कीच दूर होतात. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करा. पितृदोष,
निवारणासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर काय करायचं आहे, या दिवशी पितरांचं स्मरण करून तर्पण आणि पिंडदानाचा विधी तुम्ही करू शकता. त्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. गरजू लोकांना अन्न, वस्त्र, काळं तीळ किंवा छत्री दान केली तर त्यामुळे देखील राहू केतू आणि शनी ग्रहाचे दोष शांत होतात. म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य झालं तर अधिक पुण्य मिळवण्यासाठी महादान करा, अन्नदान करा. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि दक्षिण दिशेकडं तोंड करून तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल नसेल तर आपल्या साध्या तेलामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाका किंवा पांढरे तीळ टाका आणि तो दिवा आपल्या घरात मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला लावायचा आहे. त्यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद मिळतो. काळे तीळ घ्यायचे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि पाणी एकत्र घ्यायचे आहे आणि ते एकत्र करून पितरांच्या नावाने आपल्याला अर्पण करायचे आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी ओम पितृभ्य नमः, ओम पितृभ्य नमः या मंत्राचा देखील 108 वेळेस जप करायचा आहे. असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतील आणि आपल्या कामातील अडथळे देखील दूर व्हायला मदत होईल. ही अमावस्या म्हणजे अधिक मासातील शेवट. यानंतर 3 वर्षांनीच ही अमावस्या येणार. त्यामुळे जर तुम्ही संपूर्ण अधिक महिनाभर काही दानधर्म केला नसेल, पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केलं नसेल तर या गोष्टी तुम्ही देखील अमावस्येच्या दिवशी करा. ही सोमवती अमावस्या आहे त्यामुळे तिला महत्त्व खूप आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं दान आणि जे काही धार्मिक कार्यविधी असतील ते तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. अधिक मास अमावस्येच्या दिवशी दीपदान जर तुम्हाला करायचं असेल, कसं करायचं ते माहिती नसेल तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. हवं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की अधिक मास अमावस्येच्या दिवशी दीपदान नक्की कसं करायचं. दिवशी आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्याची स्वच्छता करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. जर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ नसेल तर देवी लक्ष्मी आपल्या घरात कधीही प्रवेश करणार नाही. कारण जिथे असते स्वच्छता तिथे नांदते लक्ष्मी. म्हणून जर अस्वच्छता असेल तर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करा. मुख्य प्रवेशद्वारावर हळद चंदनाचं लेपन करा आणि मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करा, उंबरठ्याची पूजन करा. त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. पैशासंबंधित काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील. तर अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी हे उपाय तुम्ही करा. सोमवती अमावस्या आहे. खूप दिवसांनी, तब्बल 30 वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. सोमवारी अमावस्या आलेली आहे, सोमवती अमावस्येचा योग आलेला आहे. त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा आपल्याला करा. हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता, पण अधिक मासातील अमावस्येचं महत्त्व खूप जास्त आहे. या दिवशी खूप सारं पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे उपाय तुम्ही या अमावस्येच्या दिवशी करा. सगळे उपाय करणं शक्य नसेल तर कमीत कमी एक उपाय तरी तुम्ही अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी करा. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी अर्थात सोमवती अमावस्येच्या दिवशी 30 वर्षांनी असा योग जुळून आलेला आहे. मग कोणती कामं करायची आहे, कोणती 5 कामं आहेत की जी आपण केलीच पाहिजे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील, त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.